जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, काल एक असा किस्सा आलता पोलीस स्टेशनला, की त्या मुलीनं अगोदर तिच्या मताने लग्न केलं होतं, लव्ह मॅरेज केलं होतं त्या मुलासोबत. तर लव्ह मॅरेज केल्यानंतर लग्नानंतर तिला झाला आता 6-7 महिने झाला असणार, ती परत पोलीस स्टेशनला आली, तिच्या आईला घेऊन आली. आणि ती सांगत होती, की मला माझा नवरा मारते, दारू पितोय, घरात काय आणत नाही आणि घरात काय बघत नाही, असं तसं ती बडबडत होती. तर तिच्या आईला मी विचारलं, "मावशी तुम्ही का बोलत नाही हो मध्ये? तुम्ही का सांगत नाही?" "काय बोलायचं मॅडम?" म्हणते. "काय बोलायचं आम्ही? हिनं लग्न केलंय, तिच्या निर्णयाने केलंय. तरी पण आम्ही हिला एक्सेप्ट केलं. हिचं सुखादुःखात हिला साथ देतोय, हिला पैसे देतोय. आमचं न ऐकता त्या मुलासोबत ही पळून गेली आणि त्याच्यासोबत लग्न केलंय. त्याच्यात चुकी कोणाची?" म्हणली मॅडम. "आम्ही काय बोलायचं?" असं ती आई म्हणते. आणि बाप तर आलाच नाही सोबत पोलीस स्टेशनला. "का येणार हो बाप? तुम्ही बापाला तोंडच जर दाखवायला जर जागा ठेवत नसणार आहे, तर बाप कशाला येतोय पोलीस स्टेशनला तुमच्यासोबत? तुमच्या निर्णयाला ते आई-वडील का बळी पडायचं? हां? तुम्ही करताना करताय, प्रेम करताय तुम्ही. प्रेमानं पोट भरतंय का? भरत नाही मित्रांनो. प्रेमानं पोट भरत नसतंय. आणि तुम्ही जो काही निर्णय घेताय का नाही आपलं इमोशनल होऊन, पळून जाताय, आई-वडिलांना सोडून तिकडे लग्न करताय आणि मग नंतर येताना 1 वर्षानंतर. तर त्याच्यात ते करायच्या अगोदर जरा विचार करा मैत्रिणींनो. विचार करा. कारण भरपूर खूप वाईट हाल आहेत. वाईट म्हणजे खूप वाईट हाल आहेत. बघा करा निर्णय.